नमस्कार मित्रांनो, JSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही ड्रायव्हर भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आपले ह्या टेक्निकल प्रश्नांची लेक्चर सिरीज सुरू आहे. मित्रांनो, बरेच सगळे व्हिडिओ तुम्हाला अशा पद्धतीचे किंवा ह्याच्यामधील वेगवेगळे डीप प्रत्येक गाड्यांच्या पार्ट विषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. त्यासाठी काय करायचंय, चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायचं आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, तुम्हाला जर अशा तांत्रिक प्रश्नांची पीडीएफ हवी असेल तर ती पीडीएफ तुम्हाला आपला mtechsolu.com ही जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती तुम्हाला ती उपलब्ध करून दिलेली आहे. वेबसाईटची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे. तिथून तुम्ही ती पीडीएफ घेऊ शकता. तर मित्रांनो बघा, आजच्या प्रश्नमालिकेतील पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे आणि उत्तर जे आहे ते उत्तर तुम्ही व्यवस्थित कमेंट करा. उतारावर अधिक नियंत्रण कोणत्या वाहनात मिळते? बघा, आपलं हे जे लेक्चर सिरीज चाललेली आहे सध्या ती मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गाड्यांविषयीची आहे. तर उतारांवर अधिक नियंत्रण आपल्याला कोणत्या वाहनामध्ये मिळतं असं विचारलेलं आहे. ऑटोमॅटिक, मॅन्युअल दोन्हीही आणि ट्रक मध्ये. तर चला, याचं करेक्ट आन्सर तुम्ही कमेंट केलेलं असेल. करेक्ट आन्सर आहे याचं मॅन्युअल वाहनांमध्ये आपल्याला काय मिळत असतं? उतारावरती नियंत्रण जे आहे ते अधिक मिळत असतं. कसल्या वाहनापेक्षा? ऑटोमॅटिक वाहनांपेक्षा. चला, पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. ऑटोमॅटिक वाहनात ड्रायव्हिंग थकवा कसा असतो? बघा, ज्यावेळेला आपण ऑटोमॅटिक वाहन चालवत असतो त्यावेळेला आपल्याला ड्रायव्हिंग बाबतचा जो थकवा आहे तो थकवा कसा असतो याबद्दल विचारलं गेलेलं आहे. तर जास्त, मध्यम, कमी आणि खूप जास्त असं आपल्याला हे 3 ऑप्शन दिलेले आहेत. याच्यातील करेक्ट ऑप्शन बघा काय आहे? क्रमांक सी चा कमी आहे. ज्यावेळेला आपण ऑटोमॅटिक गाड्या चालवत असतो त्यावेळेला आपल्याला जो गाडीची ड्रायव्हिंग करत असतानाचा जो थकवा आहे तो थकवा कमी जाणवत असतो. चला, पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. प्रश्न बघा काय आहे? मॅन्युअल कार मध्ये गिअर बदलताना काय वापरतात? बघा, मॅन्युअल जी कार आहेत त्याच्यामध्ये गिअर बदलायचा असेल तर काय वापरलं जातं आपल्याला विचारलेलं आहे. ब्रेक, क्लच, ऍक्सिलेटर, हँड ब्रेक. आणि याचं करेक्ट आन्सर मित्रांनो बघा काय आहे? तर क्लच जे आहे ते क्लच मॅन्युअल कार मध्ये गिअर बदलत असताना आपल्याला वापरताना दिसतो किंवा वापरला जात असतो. चला, पुढचा प्रश्न मित्रांनो. प्रश्न हे जरी तुम्हाला सोपे वाटत असतील तरी अशा पद्धतीचे प्रश्न यापूर्वीच्या परीक्षांमध्ये देखील विचारलेले आहेत. आपण सर्व प्रश्न घेत आहोत. जवळपास आपल्या जी काही ड्रायव्हर भरतीची जी प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्ट मध्ये खूप सगळे व्हिडिओ आहेत. एक जवळपास 1000 ते 1500 प्रश्न मी तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले आहेत. तेवढे प्रश्न केले तरी तुमची जी काही एक्झाम आहे ती तुम्ही सहज क्रॅक करू शकता. तर पुढचा प्रश्न बघा काय आहे? ऑटोमॅटिक वाहनात कोणते पेंडल वापरले जाते? ऑटोमॅटिक मगाशी काय विचारलं आपल्याला? मॅन्युअल. आता ऑटोमॅटिक वाहनात कोणते पेंडल वापरले जातं? फक्त ब्रेक व ऍक्सिलेटर, फक्त क्लच, तिन्ही आणि फक्त ब्रेक. चला, करेक्ट आन्सर कमेंट करायचं आहे आणि याचं करेक्ट आन्सर आहे फक्त ब्रेक व ऍक्सिलेटर जे आहेत ते कशामध्ये वापरले जातात? ऑटोमॅटिक वाहनांमध्ये वापरलं जातं. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. शिकायला कोणते वाहन सोपे असते? बघा, ज्यावेळेला आपल्याला गाडी शिकायची असते त्यावेळेला कोणती गाडी सोपी असते? मॅन्युअल, ऑटोमॅटिक, बस आणि ट्रक. चला, आणि याचं करेक्ट आन्सर तुम्ही दिलेलंच असेल. करेक्ट आन्सर आहे ऑटोमॅटिक जी गाडी आहे ती नवशिक्यांसाठी कशी असते? सोपी असते शिकण्यासाठी. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. जास्त किंमत कोणत्या वाहनांची असते? बघा, जास्त किंमत जी आहे ती किंमत कोणत्या वाहनांची असते? मित्रांनो, तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये, लेखी परीक्षेमध्ये असे प्रश्न विचारले जातात. तर मॅन्युअल, ऑटोमॅटिक, दोन्ही समान आणि ट्रॅक्टर. तर याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑटोमॅटिक. कोणत्याही प्रकारचा जास्त तुमचा वेळ न घेता डायरेक्ट मुद्द्याला हात घालून जे महत्वाचे प्रश्न असतात ते प्रश्न मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. तुम्हाला रोजचा 5-10 मिनिटाचा वेळ दिला तरी 10 प्रश्न तुम्हाला इथं पाहायला मिळत असतात. मॅन्युअल लायसन्स असल्यास कोणती वाहने चालवता येतात? बघा, तुमच्याकडे जर मॅन्युअल लायसन्स असेल तर तुम्हाला कोणती वाहने चालवता येतात? फक्त मॅन्युअल, फक्त ऑटोमॅटिक, दोन्हीही आणि हेवी. बरोबर आहे मित्रांनो, तुम्ही उत्तर बरोबर कमेंट केलेलं आहे आणि याचं करेक्ट उत्तर आहे दोन्हीही वाहनं. जर तुमच्याकडे मॅन्युअल लायसन असेल तर तुम्ही दोन्हीही वाहनं चालवू शकता. चला, पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे.
प्रश्न बघा काय आहे, प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे मित्रांनो. ऑटोमॅटिक लायसन्स असल्यास तुमच्याकडे काय केलं जातं किंवा ऑटोमॅटिक लायसन्स असल्यास तुम्ही काय करू शकता, दोन्ही, फक्त मॅन्युअल, फक्त ऑटोमॅटिक आणि ट्रक. जर तुमच्याकडे ऑटोमॅटिकचं लायसन्स असेल तर तुम्ही यातील कोणतं वाहन चालवू शकता. चला, आणि याचं करेक्ट आन्सर आहे फक्त ऑटोमॅटिकच वाहन चालवू शकतो. जर तुमच्याकडे मॅन्युअल लायसन्स असेल तर तुम्ही दोन्ही वाहन चालवू शकता, ऑटोमॅटिक लायसन्स असेल तर तुम्ही मॅन्युअल वाहन चालवू शकत नाही, तुम्ही फक्त ऑटोमॅटिकच वाहन चालवू शकता. चला, पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, ट्रॅफिक मध्ये वारंवार गिअर बदलावे लागते ते वाहन कोणते. अतिशय सोपा, आणि ऑप्शन आता मी तुम्हाला वाचून दाखवत नाही, तुम्ही ऑप्शन त्याचं करेक्ट उत्तर कमेंट केलं असेल. करेक्ट उत्तर आहे मॅन्युअल. ट्रॅफिक मध्ये वारंवार गिअर बदलावे लागणारे ते वाहन आहे मॅन्युअल. आणि आजच्या प्रश्न मालिकेतील शेवटचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो. अशाच नवनवीन प्रश्नांसाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. प्रश्न बघा, आरामदायी ड्रायव्हिंग कोणत्या वाहनात असते. आरामदायी ड्रायव्हिंग जे आहे ती कोणत्या वाहनात असते, तर मॅन्युअल, ऑटोमॅटिक, बस, ट्रक. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑटोमॅटिक वाहनांमध्ये तुम्हाला मॅन्युअल ड्रायव्हिंग पाहायला मिळते. बघा, आरामदायी जी ड्रायव्हिंग आहे ती तुम्हाला फक्त ऑटोमॅटिक वाहनांमध्ये पाहायला मिळते. तर मित्रांनो, अशाच प्रश्नांसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया अशाच वेगळ्या नवीन प्रश्नांबरोबर पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.